तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगवरती। तर आज आपण जात होतो आळंदी येथे एक सुंदर आणि आध्यात्मिक प्रवासासाठी। आता आम्ही आलो शंकर गजानन महाराज मंदिरामध्ये। तर बघूया पुढचा सफर। गजानन महाराजाचं हे मंदिर आळंदीपासून थोड्याशाच अंतरावरती आहे आणि खरंच सांगतो या मंदिराचा व्ह्यू इतका भारी आहे ना, तर साक्षात गार्डनमध्ये मंदिर उभारल्यासारखं वाटतं। तिथं गेल्यावरती शांतता, स्वच्छता एकदम मनाला प्रसन्न करून टाकते। जसं जसं आपण वरती जायला लागतो तसं तसं त्या मंदिराला बघण्याची आपल्याला एक ओढ मनात निर्माण व्हायला लागते। थोडंसं वरती जाताच आम्हाला तिथून वारकऱ्यांचं दर्शन पण झालं। ते खूप घाई गडबडीत होते म्हणून आम्ही त्यांना न थांबवता जाऊ दिलं। मग आम्ही थोड्याशा पायऱ्या चढून वरती गेलो आणि आमचे दाजी खूप थकले होते एवढंच चढून। अजून थोडासाच टप्पा शिल्लक राहिलेला होता। मग आम्ही थोडासा विश्राम करून वरती गेलो। तुमच्याकडे पण वेळ असेल आणि तुम्ही जर आळंदीला आला असाल तर अवश्य या मंदिराला एकदा भेट द्या। तिथं बघून नक्कीच तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल। ते फोटो काढायला अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही खाली आलो। खाली आल्यावरती तिथे कपल्स होते, त्यांनी आम्हाला फोटो काढायला सांगितले। मग आमच्या दाजीने फोटो काढले आणि मग आम्ही लगेच निघालो ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिराकडे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील काही आठवणी आम्ही आत्मसात केल्या। मग आम्ही तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन थेट आळंदीकडे निघालो। इंद्रायणी नदीच्या काठी गाडी लावली आणि आम्ही निघालो माऊली महाराजाच्या मंदिरामध्ये। आणि त्या दिवशी एकादशी असल्यामुळे खूप अशी गर्दी त्या मंदिरामध्ये होती, हे तुम्ही बघू शकता। गर्दी असल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं, कारण ऑलरेडी आम्हाला यायला उशीर झाला होता आणि परत एवढी गर्दी म्हटल्यावरती आम्हाला 4 तास आरामशीर गेले असते आमचे। मग आम्ही थोडंसं त्या मंदिरामध्ये फिरलो आणि त्यामध्ये आम्हाला तिथे पैलवान नाना भेटले, जे आमच्या गावाकडचे मित्र होते पण तिथं आळंदीमध्ये पैलवानकी करतात। तर ते आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला थोडंसं फिरवलं। मग दर्शन झालं, पण एक किस्सा असा झाला की आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि आमचे जे दाजी होते त्यांची चप्पलच चोरीला गेली। म्हणजे त्याच दिवशी ती चप्पल घेतली होती आणि तिथे सोडली की लगेच मंदिरातून बाहेर येईपर्यंत ती चप्पल चोरीला गेली। मग कसं बसं आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी गेलो आणि दाजींना आम्ही विचारलं त्यांची चप्पल चोरी जाण्याची प्रतिक्रिया। हॅलो रामकृष्ण हरी। नेमकं लोक दर्शन करायला येतात का चप्पल चोरायला येतात तेच कळत नाही। चप्पल गेले मला त्याला काही दुःख वाटत नाही, पण लोक किती उन्हात आणत आता मला पाय पळत जावं लागणार आहे। चांगला ब्रँड गेला पण चोरीला, ते ब्रँड जाऊ दे, काय आपण परत घेऊ। नाही गेली आणि संतोष भाऊची पण नाही गेली। तुमची पण चोरली? परत यायला पण घ्या ब्लॉग मध्ये। बोला 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 ताई, बोला काय बोला बोला तसंच बोला ताई। नवीन चप्पल घेतली का दुसऱ्या जाते। तर आता काय दुकान नाही, ते मी आनंद गेली चप्पल दुसरी घेऊ। आणि तिथेच एक मुलगा नदीमध्ये टाकलेले पैसे शोधत होता आणि आमच्या दाजीने त्याला विचारलं की एका दिवसाचे किती कमवतो, तर त्याने सांगितलं मी दिवसाला 3000 रुपये कमवतो। हे ऐकून दाजीला थोडासा धक्काच बसला। दाजी त्याला बोलले तू खोटं बोलतोय। तर त्याने परत सांगितलं की सोनं चांदीचा भाव कसा आहे, चांदीचा भाव कसा आहे, लोक याच्यामध्ये चांदी वगैरे टाकतात। तुला काही मदत आणि तेच लागत आम्हाला असेल तर या मित्राची सापडतात। अवश्य भेट घे तू। सगळ्यांनी मी जिथं म्हणतो तिथं सोनं चांदी टाका। चल घेऊ मग चप्पल। आता मी पण जॉब सोडून हेच काम करतो आता। साईड में सगळं तेच करा। तुम्हाला करायचं का हेच? चप्पल शिवाय लावा, कोण बी करतो सगळं। चला तुम्हाला चप्पल घेऊन देतोय। चप्पल घाला, चप्पल घाला, तोपर्यंत घाला तुम्ही, घाला घाला, काय होत नाही, घाला। नाही जर जेवढी चप्पल घालायला लागली येत नसली तरी जवळ घे, मला येत नाही तरी घाला लागायला लागली। आणि आमची कमी पैशाची असल्यामुळे आमची चोरली नाही, तिथंच होती। त्यानंतर आम्हाला समोर काही महाराज भेटले। त्यांनी सांगितलं चप्पल चोरी जाणं कधी कधी चांगलंच असतं, वाईट गोष्टी दूर निघून जातात। हे ऐकून दाजीला थोडासा दिलासा भेटला। मग चप्पल गेलेली चांगली असते का? काय थोडंफार तुमचे मागायचं ते निघून गेलं त्याच्या जाऊ द्या काय तर ठीक आहे, ठीक आहे, पण नका। ओके, धन्यवाद। शेवटी आम्ही नवीन चप्पल घ्यायला गेलो। दाजींनी दुकानदाराला सांगितलं मला सेम तशीच चप्पल पाहिजे। कशामुळे? कारण घरी करायला नको। दुकानदार पण हे ऐकून हसत होते।
तर फायनली चप्पल घेतली. तर चेहऱ्यावर जेवढी खुशी आहे तेवढंच मनात दुःख पण आहे चप्पल गेल्याचं. तर चला अशा प्रकारे फायनली आता. तर असा होता आमचा आजचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.